मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण आज नवीन युनिटकडे वळणार आहोत. यामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचे सामाजिक आणि आर्थिक निर्धारित जे घटक आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपल्याला महाराष्ट्राची जेव्हा जडणघडण होत असते तर या जडणघडणीमध्ये जात आणि जातिकला हे सामाजिक घटक आहे यांचा प्रभाव कशा पद्धतीने पडत असतो याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या विविध अशा जाती आहे. महाराष्ट्रामध्ये विविध धर्माचे पंथाचे लोक राहत असतात. त्यापैकी समाज जीवनावर त्याचा भरघोस असा प्रभाव पडलेला आहे. तर समाज जीवन जगत असताना त्याचा कळत नकळतपणे आपल्यावर सुद्धा प्रभाव हा पडित असतो. त्या महत्त्वाच्या जाती कोणत्या म्हणजेच ते ब्राह्मण, मराठा आणि महार या प्रमुख जाती आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुद्धा आणि आजच्या काळामध्ये सुद्धा या तिन्ही जाती महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत. महाराष्ट्राचा इतिहास बघता ब्राह्मण वर्गाने लक्षणीय कार्य केलेले आहे. आपण जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर ब्राह्मणांचे कार्य हे उत्तम आणि लक्षणीय ठरलेले आहे. परंपरेने ब्राह्मण हा पुरोहित वर्ग आहे. परंपरेनुसार ब्राह्मण वर्गाला पुरोहित वर्ग संबोधले आहे. त्याचे सामाजिक व सांस्कृतिक तसेच राजकीय जीवनात सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान आहे. तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात सुद्धा महत्त्वपूर्ण कामगिरी या ब्राह्मण वर्गाने केलेली आहे. चातुर्वर्ण्यांच्या श्रेणीप्रमाणे ब्राह्मणांना परंपरेत सुद्धा अग्रस्थान प्राप्त झालेले आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सामाजिक पारंपरिक विभागणीनुसार चार वर्णात यांची विभागणी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, शूद्र असे 4 वर्णांची सामाजिक पारंपरिक विभागणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इतिहास बघितला असता गेल्या 2-2.5 शतकात महाराष्ट्राचे राजकारण अल्पसंख्य ब्राह्मण वर्गाच्या हाती असलेलेच दिसून येते. तर पेशव्यांच्या राजवटीमध्ये सुद्धा काय झालेले आहे की मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे आणि मराठ्यांना मात्र दुय्यम स्थान देण्यात आलेले होते. मराठेशाही लवकरच संपुष्टात आली. कशामुळे दुय्यम स्थान? जेव्हा की ब्राह्मणांना प्रथम स्थान देण्यात आल्यामुळे मराठ्यांना त्यामध्ये दुय्यम स्थान देण्यात आलेले होते. मराठेशाही लवकरच संपुष्टात आली. परंतु 1918 मध्ये दुसऱ्या बाजीरावाने ब्रिटिशांपुढे जेव्हा शरणागती पत्करली तेव्हा मराठेशाही लवकरच संपुष्टात आलेली होती. अशा प्रकारे राज्य गेले तरी सत्ता व सूत्रे ब्राह्मणाकडे होती. तर सत्ता आणि सूत्रे मात्र ब्राह्मण वर्गाकडे होती. शिक्षण, विद्यार्जन कार्यालये सांभाळण्याची परंपरा ब्राह्मणाकडे राहिलेली होती. शिक्षण, विद्यार्जन किंवा जे काही कार्यालये होती ते सुद्धा ब्राह्मण वर्ग सांभाळीत होता. म्हणून ब्रिटिश सत्ता ही कारकुनी व शासनाचे दुय्यम अधिकारी म्हणून ब्राह्मण वर्गाकडे बघितल्या जात होते. तर कारकुनी आणि शासनाचे दुय्यम अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जात होते. त्याच पद्धतीने ब्राह्मण वर्ग ही संपूर्ण व्यवस्थेत पारंगत होता. तर संपूर्ण कलामध्ये ब्राह्मण वर्ग पारंगत असलेला दिसून येतो. या वर्गाने इंग्रजी भाषेचे महत्त्व जाणले. इतर ज्या जाती होत्या त्यापेक्षा ब्राह्मण वर्गाने सर्वात प्रथम इंग्रजी भाषेचे त्यांनी ज्ञान सुद्धा जाणलेले होते. राजकीय सत्ता मिळवता आली नाही तरी शासकीय सत्ता आपल्या हातात राहील याकरिता त्यांनी इंग्रजी भाषा अवगत केली. राजकीय सत्ता जरी मिळवता नाही आली तरी शासकीय सत्ता आपल्या हातात राहील याकरिता त्यांनी इंग्रजीचे ज्ञान हे संपादन केलेले होते. एक बुद्धिजीवी वर्ग तयार करून 1856 मध्ये मुंबईत विद्यापीठात स्थापनेने नवे युग प्रारंभ झाले. 1856 मध्ये मुंबईत विद्यापीठाच्या स्थापनेने एक नवे युग प्रारंभ झालेले होते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात 40% मराठी लोक होते. त्या सर्वांचा पाठिंबा ब्राह्मणेतर चळवळीला मिळाला. तर 40% जी मराठी लोक होते तर ते ब्राह्मणेतर जे समाज होता तर त्यांना त्या चळवळीला पाठिंबा मिळालेला होता. शिवकालीन राजसत्तेचा वारसा मराठा जातीला असल्याने इतरांपेक्षा आपण उच्च दर्जाचे आहोत. तर शिवकालीन जी राजसत्ता होती तर त्या राजसत्तेचा वारसा मराठा जातीला असल्यामुळे त्यांना साहजिकच आहे की त्यांना इतरांपेक्षा आपण उच्च आहोत असे भासेल. परंतु 96 कुळी मराठा स्वतःला उच्च जातीचे समजतात. जे 96 कुळी असतात ते स्वतःला उच्च जातीचे समजतात. सामान्य मराठ्यांना कुणबी असे संबोधतात.
तर सामान्य जे मराठी आहेत त्यांना कुणबी असे संबोधल्या जातात व त्यांचा दर्जा कमी आहे. परंपरेने मिळणाऱ्या शेतजमिनीचा अभिमान त्यांना आहे. तर जी परंपरेने जी शेतजमीन मिळते त्यांचा अभिमान त्यांना असतो. मराठ्यांपैकी जे पुष्पकृषीत ज्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहे, जी कृषी केली जाते त्यामध्ये प्रावीण्य मिळवलेले असतात त्यालाच आपण माडी असे संबोधतो व हा समाज श्रीमंत झालेला आहे. महाराष्ट्रात तेली, कोष्टी, सोनार, शिंपी, कुंभार अशा अनेक जाती सुद्धा दिसतात. मात्र मराठा जातीचे प्रभुत्व ग्रामीण जीवनावर अबाधित आहे. परंतु काय चालले आहे, मराठा जातीचे प्रभुत्व ग्रामीण जीवनावर अबाधित असलेले दिसून येते. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर समाजाला शिक्षणाबाबत प्रोत्साहन दिले. तर छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाबाबत प्रोत्साहन दिले. मराठा आणि महार जाती आधुनिकतेच्या विचारापासून फार काळ दूर राहू शकले नाही. मराठा आणि महार जाती आहेत, तर ब्राह्मणांनी आधी शिक्षण घेतलेले होते, पण इतर जाती होत्या, तर इतर जातींना शिक्षण मिळावे यासाठी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर समाजाला प्रोत्साहित केलेले होते. शाहू महाराजांच्या इंग्रजी शिक्षणाकडे लक्ष दिले. मात्र जे सुशिक्षित मराठा वर्गाला ब्राह्मण वर्चस्वाची पदोपदी बोचणी ऐकावी लागली. परंतु जे सुशिक्षित मराठा वर्ग होता तर त्यांना ब्राह्मण वर्चस्वामुळे पदोपदी त्यांना बोचणी किंवा टोचणी बोलणे हे ऐकावे लागत होते. सामाजिक जाणीवेतून ब्राह्मणद्वेषाची भावना तरुण शिक्षित मराठा समाजात पसरली. काय झालेली होती की सामाजिक जाणीवेतून सुद्धा ब्राह्मणद्वेषाची जी भावना आहे तर ती तरुण शिक्षण मराठा समाजात सुद्धा पसरलेली होती. तर शिक्षित अशा मराठी समाजाला सुद्धा त्यांची बोचणी किंवा बोलणे हे ऐकावे लागत होते. पहिल्या महायुद्धानंतर लढाई करून परत आलेले मराठा जवान, तर पहिल्या महायुद्ध जेव्हा झाले तर ते मराठा जवान अधिकारी जेव्हा आपल्या खेड्यागावात आले तेव्हा त्यांना स्वतःच्या हलाखीची परिस्थिती म्हणजे आपल्या भारतामध्ये जी काही हलाखीची परिस्थिती आहे व भारताबाहेरील नवीन परिस्थिती यातील त्यांना तफावत जाणवलेली होती. त्याच पद्धतीने 19व्या शतकात ब्राह्मणेतर समाजाला जागे करण्यासाठी सिंहाचा वाटा म्हणजेच ज्योतिबा फुले यांचा होता. तर 19व्या शतकामध्ये ब्राह्मणेतर समाजाला जागे करण्यासाठी कोणाचा वाटा होता? ज्योतिबा फुले यांचा. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या समाजाने कुठल्याही समाजाची व्यक्ती असो तर कुठलाही समाज असो तर त्याला व्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त करून दिले, त्याला व्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची जाणीव निर्माण करून दिली. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर सत्यशोधक समाजाचा फार मोठा प्रभाव पडला. त्याच पद्धतीने सामाजिक व राजकीय जीवनावर सत्यशोधक समाजाचा खूप मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपण यामध्ये महाराष्ट्राच्या जडणघडणीत जात आणि जातिकलहांचा सामाजिक घटकाचा जात आणि जातिकलह आहे, तर हे जे दोन सामाजिक घटक आहेत त्यांचा प्रभाव कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या जडणघडणीत पडत असतो तर ते जाणून घेतलेले आहे. थँक्यू.